बुधगाव येथील बनशंकरी उत्सव उत्साहात मुखवट्याचा खेळ पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून भाविकांची उपस्थिती। मिरज तालुक्यातील बुधगाव येथे श्री बनशंकरी देवीचा पारंपरिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। 150 वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवासाठी सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविकांची दर्शनासाठी हजेरी लावली आहे। ज्येष्ठ अमावस्येला बनशंकरी देवीच्या मुखवट्याची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते। धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचं प्रतीक असलेल्या या उत्सवात सामाजिक एकतेचं प्रतिबिंब दिसून येतं। कर्नाटकातील बदामी येथील बनशंकरी देवीचे महाराष्ट्रातील जागृत मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात 7 दिवस मुखवट्याचा उत्सव साजरा होतो। या उत्सवाची परंपरा गावातील कोष्टी समाजाने अखंडपणे जपली आहे। उत्सवात दररोज सकाळी आणि संध्याकाळी महाआरती, मंत्राभिषेक, भजन, नामस्मरण अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। मंगळवारी सायंकाळी पान सुपारी कार्यक्रमानंतर देवीच्या मुखवट्याची रणवाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी तरुणांचा उत्साह अधिक दिसून आलाय। गावातील प्रमुख मार्गावरून देवी आणि दैत्याचे युद्ध खेळाचं सादरीकरण करण्यात आलं। सुहासिनींनी खणा नारळाने देवीची ओटी भरून दर्शन घेतले। रात्रभर चाललेला मुखवटा खेळानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी देवीची मंदिरात पुनर्स्थापना करण्यात आली।